सौभाग्यवती भाग 10. सकाळी पुढते फटफटलेही नव्हते तरी विठाबाईने लगबगीने वाड्यात प्रवेश केला. रात्री सदाचे आणि नयनचे भांडण सुरू होत असताना सदाने तिला वाड्याबाहेर काढले होते आणि त्या काढल्यापासूनच तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. रात्रभर झोपही लागली नव्हती. एखाद्या वेळी थोडी डुलकी लागली न लागली की तिला खडबडून जाग येत होती. काय झालं असेल? मालकाने लई मारलं असेल का ताईसाहेबांना? काही विपरीत तर बघायला मिळणार नाही ना वाड्यात? अशा विचारात तिने वाड्यात प्रवेश केला आणि चिवडी पुढे बसलेली नयन पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने विचारले, ताईसाहेब समजा ठीक आहे ना? तुला काय वाटलं? माझा पत्ता कट झाला असे? नाही हो ताईसाहेब, मी असा काहून विचार करू? पत्ता कट होऊ माझ्या दुश्मनाचा? रातभर उगाच रुकरुक लागली होती. रातभर झोप बी लागली नाही बघा मला. विटा, हे रोजचे मरण नको वाटते. मीच इथून तोंड काळे करते आणि वाडा सोडून निघून जाते. नाही, असा विचार बी मनात आणू नका ताईसाहेब. विठा, बुडत्याला काडीचा आधार असल्याप्रमाणे मला माणसांचा नसला तरी शिक्षणाचा टेकू आहे. देवाने तेव्हा भाऊंना कशी बुद्धी दिली हे त्यालाच ठाऊक, परंतु त्या काळातही मला शिकायला मिळाले. त्यामुळे मी माझ्या पायावर उभी राहू शकते असा आत्मविश्वास मला माझ्या स्वतःवर आहे. ताईसाहेब, तुम्ही मोप उभं राहाल, पण ह्यो समाज तुमचे तेज पाय उचलायला मागं पुढं पाहणार नाही. मग मी तरी काय करू ग? रोज माझ्या छातीवर होणारा दुडगूस पाहू. किती स्वप्ने होती लग्नाआधी. अगं चुकून कधी दारात उभी राहिले तर रस्त्याने एकमेकांच्या हातात हात घालून पोपटाप्रमाणे गुलूगुलू बोलत जाणारी जोडपी पाहिली की वाटते आपण कशामध्ये कमी आहोत. माझ्या नशिबात असे क्षण का नसावेत? माझे नशीब लिहिताना देव हा क्षण विसरला की काय असे मला स्वतःलाच का वाटू लागते ग? उग गप वा बरं, जास्त विचार नका करू. तू दिसलीस की कसं बडबडून येते, मोठी बहीण भेटल्याप्रमाणे दाटून येते. बाळू आणि मी बरोबरीचेच. फरक काय तर तो पुरुष आणि मी स्त्री. दोघेही सोबत खेळलो, वाढलो. दोघांनी एकदाच तारुण्यात प्रवेश केला. त्यामुळे काही बंधने आली तरीसुद्धा आम्ही एकत्र राहिलो. माझे लग्न झाले. योगायोगाने बाळूही याच गावात आला आणि शेजारीच राहतोय. 2 घरांमध्ये हाकेचे अंतर आहे, पण त्याचा संसार बघ कसा छान फुलतोय, बहरतोय. बस आता एकदा गोड फळ त्या संसाराला लागलं की झालं. इकडे माझ्याकडे बघ, कुणीतरी माझ्या संसारात काटे पसरवलेत. कुणीतरी कशाला? ज्याला माझं शरीर, माझं सर्वस्व दिलं त्यानेच पसरवल्या काट्याने झालेल्या रक्तबंबाळ अवस्थेत प्रवास सुरू आहे माझ्या. समोर वाळवंटच दिसते आहे, त्यातही ही छकुली. हिच्याकडे पाहून मी पुढचे पाऊल उचलायला मागं पुढे पाहते आहे. हो कसं फुलावानी लेकरू आहे बघा, पाहिलं की घ्यावंसं वाटतं असे म्हणत विठाने संजूला उचलले आणि ती तिच्या पापा घेत असताना नयन एकाएकी पडतच मोरीगली गेली. तिने ओकण्याचा प्रयत्न केला, पण नुसतीच कोरडी ओकारी. चमत्कारिक नजरेने पाहत संजीवनीस पाण्यात टाकून विठा म्हणाली, काय झालं ताईसाहेब? ठाऊक नाही ग, पण एकदम ओकारी आल्यासारखे झाले. ताईसाहेब, तुम्हासनी बाहेर बसून काहीतरी होत असन. माय गॉड, म्हणजे नाही नको विठा, नाही. आता ती इच्छाच नाही. अगं ही एकच आहे तर तिचेच ओझं वाटतं आहे मला. नाही तसं नाही. आता ते काय आपल्या हाती आहे हो ताईसाहेब, देवाचीच कृपा बघा. नवसाय करून मी जिंदगीभर वांच होती बघा. तुमचं भाग्य म्हणा, तुम्हाला दुसरं लेकरू भेटतं आहे. देवाचीच कृपा आहे. दुसरी कुठली कृपा भाग्य नाही, पण या बाबतीत नको ताईसाहेब. या एवढ्या मोठ्या वाड्याची इस्टेटाची काळजी देवाला असणारच की. राजावाणी असलेल्या इस्टेटीला वारस नको? वारस? इस्टेट? चुलीत गेली ही इस्टेट. मालकाचे तर ध्यान नाही, पण तुम्ही तर ध्यान ठेवा. मी काय लक्ष ठेवू? आहेत ते तुझे धनी समर्थ लक्ष ठेवायला. नाही हो, आता तुम्हासनी सांगू का? पण तरी सांगते. धन्याचे वावराकडे ध्यान नाही हो. समजा दियाखाली अंधार आहे. घरातून वावरात न्यायला 10 पोते काढले तर शेतात 5च पोते जातात हो ताईसाहेब.
बाकीचे पोते कुठे जातात? नयनने विचारले. बाकी इकल्या जातात. कालच आमचे घरचे म्हणत होते, खड्यावरचा माल अगोदर गड्याच्या घरात जातो आणि मग वाड्यावर येतो. मग त्याने हे मालकाला सांगायला नको? तायसाहेब वकूत बुरा आला आहे की काय? धन्याला सांगावं तर कांगाडी केली म्हणून समधी गडी एक होऊन यासनी मारतील. म्हणून म्हणते ताईजी, आता तुम्ही तरी लक्ष द्या या सर्व गोष्टींमध्ये. काय झालं? वाड्यात आलेल्या बाळूने विचारलं. बाळासाहेब जा, पेढे आणा, आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? तुला पोरगं बिरगं होतंय की काय? बाळूच्या पाठोपाठ आलेल्या सदाने विचारले. कामून गरिबाची मस्करी करताय हो धनी? अहो पोरगं होतंय तुम्हासने, विठा म्हणाली. काय? मला म्हणजे तुला? असे म्हणता म्हणता सदाने संशयाने बाळू आणि नयनकडे पाहिले. त्या विषारी नजरेतील दंश पचवायची शक्ती त्यावेळी नयन जवळ नव्हती. अभिनंदन सदाशिवराव, अभिनंदन, असे बाळू सदाशिवला म्हणाला. माझे कशाचे अभिनंदन करतोय? अभिनंदन तुझे आणि नयनचे. तुमची मेहनत फळाला आली, सदाशिव वेगळ्याच स्वरात म्हणाला. चूप बसा, भलतेच काही बोलू नका, थोडंसं किंचाळत नयन म्हणाले. का म्हणू? तुम्हाला खेर करायला लाज नाही वाटली? माझ्या पाठोपाठ सदाशिव त्यांच्या बोलण्याच्या रोख ओळखूनही बाळू ओरडला. का खरे बोलण्याचा राग आला? तुम्हाला काय वाटलं मला काहीच माहीत नाही? माझ्या पाठीमागे काय होते तुमच्या दोघांच्या? धनी असं काही बी बोलू नका. देव माणूस आहे तो, त्याच्याबद्दल असं काही बोलू नका. चुप, तोंड चोंबाडेपणा करू नको. ही आणि देव माणसं? विठा तू फार गोडी आहेस ग. अगं प्रेम करायलाही माझ्यासारखं धाडस लागते. ते साऱ्यांजवळ नसतं. साऱ्या जगाला साक्षी ठेवून प्रभाकडे मी जातो. नात्यातला जुनं नातं नवं करून मी तिच्याकडे जाण्याचे धाडस ठेवतो. तिच्याशी लग्न करायचे धाडस केलं आहे या सदाशिवने. तुमच्या जगाच्या दृष्टीने ते पाप असेल, परंतु भुकेल्यास अन्न व ताणलेल्यास पाणी देणे ही आपली परंपरा आहे, धर्म आहे. माझी मामी असली तरी ती एक स्त्री होती. तिची ती भूक मी शमवली. काय वाईट केलं? परंतु तसले पुण्य करायलाही धाडस लागते. मी तिकडे जातो या गोष्टीचा फायदा घेऊन रात्रीच्या काळोखात हा बाळूच माझ्या बायकोला स्वतःच्या आते बहीण सोबत असे काम करायला याला लाज नाही वाटत? सदा जोराने ओरडत बाळू सदाशिवकडे धावला, परंतु त्याला मध्येच अडवत विठा म्हणाली. नाही बाळासाहेब, नाही, तुम्हासनी माझी आण आहे. चला तुम्ही इथून, चला. असे म्हणत तिने बडेबडेच बाळूला वाड्याबाहेर नेले. जुगारामध्ये सर्वस्व हरवल्या व्यक्तीप्रमाणे थकलेल्या पावलांनी बाळू घराकडे निघाला. तुम्हाला असा भलताच आरोप करताना काहीच कसे वाटले नाही? भडकलेली नयन म्हणाली. आरोप नाही, माझा विश्वास, माझी खात्री आहे. पोटात वाढणारं पापच नाही, तरी ही पोट्टीही माझी नाही. सदाशिव वाटेल ते आरोप करू नका. जिभेला काही आड आहे का नाही तुमच्या? भलतेच कुंभाडं रचू नका. मला माहिती आहे, तू तुझे पाप लपवण्यासाठी, समाजाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असे बोलते आहे. मला तसे करण्याची गरज नाही. समाजाची मी कधी काळजी केलीच नाही. लहानपणापासून मनाला वाटेल तसं जीवन मी जगलो. भाड्यासारखं नाही, जे पाहिजे ते हक्काने मागून खाल्लं आहे मी. पर मालक तुमचे काय बी असेल, पर ताईसाहेब धुतल्या तांदूळावानी आहेत. रोज त्यांच्या पायाचे पाणी पेलं तरी चालेल. विठे तुला सांगतो, ऐक. का ओरडतो तिच्यावर? नयनने संतापाने विचारले. आता चूप बसते का? थांब, असे म्हणत सदाने नयनला बडवायला सुरुवात केली. विठा पुन्हा मध्ये पडली. रडणाऱ्या नयनला ओढत तिला खोलीमध्ये ढकलली. तसा रागाने तणतणात सदाशिव प्रभाच्या वाड्यात शिरला. अरे काय झाले? चेहऱ्यावर 12 का वाजतायत तुझे? सदाशिव, काय झाले सांग ना. मी बाप बनतोय, सदाशिव म्हणाला प्रभाला. ईश, माझ्या आधी तुला कसे समजले? मी तर परवाच बाजूला बसले होते. आणि तरीही मी आई कशी झाली मला तर अजून कळले सुद्धा नाही. चूप, तू नाही,
ती नयने. काय नयन आई होतेस? म्हणजे तू तिच्याशी संबंध चालूच आहेत? तरी म्हणजे मी रखेलच. हो हो रखेलच. गप बैस, भलतेच बोलू नकोस. का नको बोलू? अरे सदा, मी तुला काय कमी केले? तुझ्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे दिवस रात्र केव्हाही तुला हो म्हणाले, तरीही तू तिच्याशी अजून संबंध ठेवून आहेस? हो, सालीचे रूपच आहे तसं. शिवाय रोज नाही जात तिच्याकडे. तुझ्या या 4-5 रात्री तू लांब होतीस. तिला दाबात ठेवण्यासाठी नवरेपणाचा हक्क गाजवावाच लागतो. अगं पण तुझ्या सवती मत्सर का जागा झाला आज? खरी खरी सवत आहे मी. मत्सर जागा होणारच ना, तू असे काम करतो म्हणूस. असे म्हणत प्रभा सदाच्या मिठीत शिरली. त्याच्या छातीवर हळूवार ओठ टेकून ती पुढे म्हणाली, सदा, यावेळी तिला मुलगा झाला तर झाला, आपल्याला काय त्याचे? अरे सदोबा, सारी इस्टेट तिलाच द्यावी लागणार ना. प्रभादेवी, किती विचार करतेस ग? अगं, माझी सारी इस्टेट तुझ्याच मुलाला मिळेल अशी सर्व व्यवस्था केली आहे ग मी. तू काळजी करू नको. वा, ग्रेट, असे म्हणत प्रभाने सदाला करकचून आवडले. तिकडे पलंगावर नयन खदखदू लागली. तितक्यात खोलीत आलेली विठा म्हणाली, ताईसाहेब रडू नका. विठा यांचे हे शब्द आरोप ऐकायला का मी रोज मरूनही जिवंत होते. तो घाणेरडा शी शी ते ऐकताना माझे कान का गळाले नाहीत? का काय ही धरती दुभंगली नाही? तसा आरोपाचा भूकंप झाल्यावरही मी का कोसळले नाही? ठरलं हे घर सोडायचे, हा वाडा सोडायचा आता. जरासा विचार करायची असा आता ती यपणा करू नका. तुम्ही पडल्या बाई माणूस, कडेवर एक पोरगी आणि वर पुन्हा पोटाशी आहेत. जे होईल ते पाहता येईल. ताईसाहेब, मला मोठी बहीण म्हणताना मग ऐका माझं. अहो, संसार म्हणला की त्याला 2 चाकाचा भक्कम आधार लागतो. अहो, बिगर गड्याचा संसार म्हणजे विचार करा ताईसाहेब. विठा, तुला माहीत नाही, माझ्या संसाराचं एक चाक मोडलं आहे. असू द्या, मोडकं असू द्या, ते समद जनतेला ठाव आहे. म्हणून तर लांडगे 4 हात दूर आहेत. एकदा का त्यांना समजलं ना की तुमच्या संसाराचं एक चाक निखडून गाडी एकाच चाकाची आहे, तेव्हा टपलेले लांडगे दावा बोलून तुमचं जिणं हराम करतील बघा ताईसाहेब. विठा, आता काही झालं तरी मी थांबणार नाही. मी शिकलेली आहे. कुठेही नोकरी करून चटणी भाकरी मिळवेन. ती सुखाची असेल ग. ताईसाहेब, म्या नोकर माणूस, जास्ती काय बोलू? पण तुम्ही जे बोललात ते काय गावलं नाही मला. अहो, ज्या घरात बाई डोलीतून जाते तिने त्याच घरातून तिरडीतूनच बाहेर पडावे. तिरटी? अगं, या वाड्यात आल्यापासून मी कायमच तिरडीवर आहे ग. अगं, नवरा जिवंत असूनही मी विधवेप्रमाणे जगते ग. रोज रात्री सती होऊन मी रोज रात्री नरकावानी जीवन जगते. तायवान या व्यक्ती तुमच्या दिमाग गरम आहे. रातभर विचार करा. म्या पहाटे येते. बाळू काकीला बी बोलू आणि मग पाहू काय करायचे ते. पर पाटे होस तर काही करू नका. बोलताना का कोण जाणे, त्या दिवशी प्रथमच विठाचे डोळे भरून आले. तिला काय वाटले कोण जाणे, परंतु भरल्या डोळ्यांनी तिने संजीवनीचे पापे घेतले आणि नयनकडे पाहत डोळ्याला पदर लावून ती खोलीबाहेर पडली. ओसरीवरील रिकामा पिंजरा तिचे स्वागत करीत होता. पोपट गेल्यापासून पिंजऱ्याचे दारही कोणी लावले नव्हते. विठाबाईस तो पिंजरा भकास उदास वाटला. त्या वाड्याप्रमाणे दूर कुठेतरी कोकिळेचा मधुर स्वर ऐकू आला. आडस देत बाळू उठला, परंतु अंगातला आडस जात नव्हता, उत्साह येत नव्हता. कदाचित त्याच्या मनावर असलेला ताण त्याचा उत्साह हिरावत होता. तितक्यात विठाबाई लगबगीने आत आली. तिला पाहताच बाळूने विचारले, का ग विठा, काय झाले? काकासाहेब, लई बेकार झालं. विठाबाईचा घाबरलेला स्वर ऐकून बाहेर आलेल्या मीनाने विचारले, विठा, काय झालं ग? अहो, वाड्यात ताईसाहेब नाही हो. कुठं गेल्यात काही समजत नाही मला. सर्व शोधलं पण घरात नाहीत. घरात नाहीत? अगं, जाणार कुठे? नीट बघ, असतीन वाड्यातच. बाळासाहेब समदा वाडा पाहिला. आज तोवर कवा देव घरात गेले नाही, पण तेथे बी बघितलं, पण तिथं पण नव्हती ताईसाहेब.
रात्रीचे तुम्हाला ठावच आहे. अगं पण झालं ते झालं. रात्री तुम्ही निघून आले. धन्याने ताईसाहेबला लई मारलं. तेव्हा ताईसाहेब म्हणल्या होत्या की घर सोडून जाते म्हणून. काय बापरे, थांब पाहतो असे म्हणत अंगात कपडे घालून पायात चपला अडकवून बाळू घराबाहेर पडला. रस्त्यावर येतून येता तोच मांजर आडवं गेलं. पाठोपाठ सदाशिव समोर आला. रात्रीचे सारे विसरून बाळू म्हणाला, नयन वाड्यात नाही म्हणे सदाशिवराव. मला काय माहिती, कुणाची तरी पाप पोटात घेऊन फिरण्यापेक्षा एखाद्या विहिरीजवळ गेली असेल ती, नाहीतर तोंड काळे केले असतील कुठं. सदाशिव म्हणत असताना त्या मूर्ख माणसाला बोलून फायदा नाही हे ओळखून बाळूने काढता पाय घेतला. त्या ठिकाणाहून लगबगीने तो बस स्थानकावर पोहोचला. दुरूनच त्याला एका बाकड्यावर बसलेली नयन दिसली आणि त्याचा जीव भांड्यात पडला. तो धावतच तिच्याजवळ जाऊन म्हणाला, नयन, ही तू काय आरंभलास? आता या नरकात काय आहे? अरे नरकातही नसशील अशा वेदना मी भोगल्या, पण कालचा आरोप नाही बाळू, नाही. अरे आता नाही सहन होत हे. आता हा आरोप ऐकून खरे तर मी जिवंत कशी? त्यापेक्षा हे घरच सोडून जाणे हाच पर्याय उरला आहे माझ्याजवळ. अगं पण असं घर सोडून जाणे म्हणजे कुठं जाशील, काय करशील, काय विचार केला आहेस तू पुढच्या? कुठं म्हणजे जाईन अमरावतीला पाहूनकडे. मी काही अडाणी नाही, कुठंही नोकरी मिळेल मला, शिकलेली आहे मी. नयन, तुला वाटतं तशी नोकरी सहजासहजी मिळेल आज ना उद्या मिळेल, परंतु आता काही झाले तरी माघार नाही. त्या नरकात पुन्हा येणे नाही. मग हवं तर माझ्याकडे चल, काही दिवस शांतपणे विश्रांती घे, मग नंतर वाड्यात जा. म्हणजे पुन्हा त्यांच्या नंगा नाच पाहायचा. स्वतःच्या समाधीवर स्वतःच फुलं वाहू नाही येत मी आता. मी नाही येत बोलत असताना बस लागली आणि नयन बसमध्ये चढली. बस दिशेनाशी होईपर्यंत बाळू डोळ्यात अश्रूंची फुले घेऊन उभा होता. नंतर थकल्या पावलांनी तो घरी परतला. दारात मीना व विठा त्याची वाट पाहत उभ्या होत्या. त्याला पाहताच विठाने विचारले, बाळासाहेब भेटल्या का हो ताई? भेटली, पण ती नयन गाव सोडून गेली आता. पण तुम्ही आपल्या घरी आणायचे असताना त्यांना असं कसं जाऊ दिलं तुम्ही ताईसाहेबांना? मी म्हणालो, पण तिची इच्छा दिसली नाही. ती अमरावतीला भाऊकडे गेली आहे. सुटली बिचारी एकदा नरकातून. नाही हो, आगीतून फपुट्यात गेली हो, असे म्हणत डोळ्याला पदर लावत विठा घराकडे निघाली. ही विठा असं का म्हणाली? ती माहेरी गेली आहे, बाळूने विचारले. बरोबर आहे तिचं माहेर. भाऊ अहो सारे 4 दिवसाचे असतात. कुणी कायमच्या घरी राहायला आलं हे समजतात आपली माणसं परकी होतात. प्रत्यक्ष जन्मदात्रीलाही लेक जड होते. शिवाय उद्या माधवचं लग्न झाले म्हणजे अहो नवीन येणारी पोरांची अनेक स्वप्न असतात. संसाराच्या सुरुवातीच्या काळात त्यांना तिसरे कुणी अगदी सासूसारखेही नकोसे वाटतात. तिथे नणंद, दीर आणि त्यातही आश्रित कोणी आलं की मग तर झाले. पण येणारी मुलगी तशी असेलच असे कशावरून? तू जसं सांगते तसं. माझे गावी राहणे म्हणजे मन मारून होते. जाऊ द्या, तुम्ही म्हणता तसं. येणारी सून नयनला सांभाळूनही घेईल, अगदी बहिणीसारखं वागवेल. त्याचा मलाही आनंद होईल. काय करावं, माझीही कमाई काही विशेष नाही. माझं डोकं नुसतं सुन्न झालं आहे. लग्नापूर्वीची नयन म्हणजे चालता बोलता विनोद. हा स्वभाव थोडा जिद्दी, रागेट, चिडचिडा होता. परंतु प्रसंग कसाही असला तरी नयनने तिथे विनोद पेरून हसणे फुलवलेच म्हणून समज. अनेक वेळा शर्यत लावून अनेकांना हसवलं. लग्न झालं आणि नयन स्वतःचे सारे चैतन्य हरून बसली आहे आता. चैतन्य सोडा, ती बिचारी स्वतःचे सर्वस्व, संसार सारे काही हरून बसली. तिच्या छातीवर बसून तिचा संसार दळून खातायत हे दृष्ट मेले. आपल्यालाही इलाज नाही. काय कमाल आहे. नावालाच सारे वतनदार जागीरदार. वतन जहागिरी तर गेल्या, पण राहिलेल्या दारांनाही द्वेषाची, भांडणाची कीड लागली आहे बघा. अगं केवढा मोठा वाडा, केवढी प्रचंड शेती, पण कवडी मोल भावात गेली.
बरे झाले तुम्हीच विषय काढला म्हणून. माझे ऐका, मोहात जाऊ नका. सगळं ठीक आहे. त्यांचे अनंत उपकार आहेत. तुमच्या लहानपणीच आई बाबा गेले, कोणी पुढे आले नाही. अण्णाभाऊंनी तुम्हाला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, सुसंस्कारित शिक्षित केले, नोकरीला लावून स्वतःच्या पायावर उभे केले. पण झाले काय? हे सारे असूनही माझे काय? होय, आता आपल्याला आपल्या संसाराचं पाहिलं पाहिजे. आपल्यालाही मुलांची शिक्षण व्हायची आहेत. शिवाय बोलू नाही पण थोडं स्पष्ट बोलते. त्यांनी भाच्या म्हणून तुमच्यासाठी जे केले त्यांची पुरेपूर किंमतही त्यांनी वसूल केली. ऐका, आपलं गावाकडचं तेवढं मोठं शेत विकून इथं घेतला एक तुकडा. त्या शेताचे पैसे आले किती? हे घेतलं केवढाला? त्याचा हिशोब कधी दिला? तुम्ही विचारा, स्वतःचा विचार करा. अगं, मी त्यांच्या आश्रित होतो. एकाच ताटात जेवताना वेगळा विचार करणे शक्य नाही. ठीक आहे ना, पण आता आपण वेगळे झालो, ताट वेगळी झाली, तेव्हा आपलाच ताटाचा विचार करायचा. तुम्हाला वाढवलं, लग्न केलं. तुम्हाला सांगते, एवढी लग्न तेवढी लग्न केली. हा तोरा मिरवणाऱ्यांनी नयनचे लग्न करताना सदाशिवच्या वतनदारीला दिपून न जाता येथे येऊन जरा त्यांची चौकशी केली असती तर आज नयनवर ही भिकेला लागायची आणि तुमच्यावर रस्त्यावरती खड्डे मोजायची पाळी आली नसती हो. तुमच्यावरही तुम्ही पदवीधर झालात. त्याचवेळी त्या साहेबांना 10-20 हजार देऊन बँकेत चिटकवलं असतं तर. पण नाही. शिवाय ही रक्कम त्यांना स्वतःच्या खिशातून द्यायची नव्हती. पण बसा आता डांबराच्या टाकीत नाक खुपसत. बाळू, अरे बाळू, आवाज देत आत आले ते अण्णा होते. अण्णा तुम्ही? या या असे म्हणत बाळूने उठून अण्णांचे स्वागत केले. या बसा अण्णा असे म्हणत मीनाने पाणी आणून दिले. पाणी पिऊन थोडे सैल होत अण्णा म्हणाले, बाळू, झालं रे बाबा सर्वांच्या मनासारखं. झालं. शेत वाडा सारं काही वेगळं. भाऊंचा वाटा त्यांना दिला. हा तुझा वाटा, कमी जास्त सांभाळून घ्या. अण्णा तुमचा वाटा? माझी अवस्था वाल्याकोड्याप्रमाणे झाली. माझा सारा वाटा कर्जात हात उसने फेडण्यात गेलाय. जाऊ दे. पण त्यावेळी सारे एकत्र होतो ना. सर्वांची शिक्षणं, लग्न आलं गेलं त्या कर्जातून झालं हे सगळ्यांनाच माहिती होते. पण तरीही अण्णा, कमा आत्याचे झालं व्यवस्थित? नाही रे, नाही. तो एक फार मोठा कर्जाचा डोंगर राहिला आहे. त्याहीपेक्षा एक अपराधीपणाची जाण कमासमोर आली की हजारो खून केलेल्या अपराध्याप्रमाणे माझी मान खाली जाते. तिच्या नजरेला नजर नाही मिळवू शकत मी. वाटलं होतं माझ्या हिस्सा बायाच्या कर्जात गेला. भाऊ स्वतःच्या हिश्श्यातून कमा आत्याला देईल, पण ते चक्क नाही म्हणाले. अहो, मीना बाळूला काहीतरी सांगत होती, परंतु अण्णांनी तिला थांबवले. नाही मीना, नाही. तुम्ही म्हणालात तरी मी हा वाटा परत घेणार नाही, अण्णा लगबगीने म्हणाले. मीनाने स्वयंपाक केला. अण्णा बाळू जेवायला बसले. अवघ्या 1.5 पोळीत अण्णांनी जेवण आटोपले. भरपेट जेवण झाल्यावरही पाहुण्यांसोबत शर्यत लावून जेवणारे ते अण्णा हेच का? या प्रश्नातच बाळूचेही जेवण आटोपले. थोडा वेळ आराम करून अण्णा निघाले. बाळू, मीना त्यांना सोडायला आले. थोडे पुढे गेल्यावर अण्णांनी मागे वळून पाहिले. तसा बाळू त्यांच्याजवळ गेला तेव्हा ते म्हणाले, अरे बाळू, एक 100 रुपये आहेत का रे तुझ्याजवळ? म्हणजे? बाळूने आश्चर्याने विचारले. नाही रे, सर्वांचे देऊन एक पैसाही माझ्याजवळ राहिला नाही. हे पैसे परत करीन मी तुला वेळ आल्यावर. अण्णा असे म्हणत बाळूने भरल्या डोळ्यांनी दिलेली नोट अण्णांनी साश्रू नयनांनी स्वीकारली आणि ते निघाले. जणू दूतामध्ये सर्वस्व गमावलेला पांडवश्रेष्ठ युधिष्ठिर. अण्णा गेले. त्यांना सोडून परत आलेल्या बाळूला मीना म्हणाली, बघा, अण्णांनी नयनबाबत विचारले? नयनाच्या वाड्याकडे तरी बघितले का? कदाचित भाऊंच्या वागण्याच्या अशा स्थितीमुळे त्यांच्या राग पोरांवर का? असा भेदभाव का? हेच मालिनीचे घर असते तर अण्णा आपल्या आधी तिकडे गेले असते ना. मग असे का? जाऊ दे.
आवाडच फाटलंय. आपण तरी किती ठिगळ लावणार? आपले हात तरी कुठे पुरतील? असा विध्वंस का व्हावा? अशी दरी का निर्माण व्हावी? शरीर दोन असले तरी मनाने सदैव एकच असणारे अण्णा व भाऊ असे का वागतायत? याला समजायला मार्गच नाही. पैसा, फक्त पैसा हे आपल्याच घरी नाही तर सर्वत्र असते. जोपर्यंत घरात सारे आलबेल असते तोवर सारे एकत्र असतात. परंतु माणसांची, मित्रांची, भावाभावांची खरी परीक्षा संकट समयी होते. मोठे जहाज जसे सागर निसर्ग शांत आहे तोपर्यंत शांत असते, विनासायास प्रवास करते. परंतु जहाजावर थोडे जरी संकट आले तरी त्यावेळी कोणी कॅप्टनचा विचार करत नाही. सारेजण स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. एकत्र कुटुंब म्हणजे मोठे जहाजच नाही का? जोवर घरात सुख असते, पैशांची आवक भरपूर असते, त्यावेळी कोणी विचारत नाही घर कसं चालतंय. परंतु आवक कमी होते, कर्जाचा डोंगर वाढतो, त्यावेळीही कोणी विचार करत नाही. परंतु ज्यावेळी कर्जफेडीचा विचार होतो तेव्हा एकत्र कुटुंबाची वाताहत होते. कुणी कर्ज वाटून घेत नाही. सारे आपापल्या संसाराकडेच बघतात आणि वेगळे होतात. त्यावेळी कुटुंब प्रमुखाची अवस्था वाल्या कोड्यासारखी होते. तुमच्या अण्णांचीही आज असाच वाल्या कोडा झाला आहे. त्याला कारण अण्णांचे नियोजन बडेजाव कारणीभूत आहेच. तसेच भाऊही जबाबदार आहे. शेतीचं पीक कमी झालं, धान्याची पैशांची आवक कमी झाली, त्याचवेळी भाऊंनी अण्णांना बडेजावपासून दूर करावयास हवे होते. तुझे बरोबर आहे, पण अण्णांचा स्वभाव काय तुला माहीत नाही. स्वतःच्या निर्णयापुढे ते कोणालाही जुमानत नाहीत. म्हणून अशी स्थिती त्यांची झाली आहे. तिथे त्यांच्या तशा स्वभावामुळे सारं बर्बाद झालं, सारं संपलं. आता तुम्ही तरी धीर धरा, भावनेच्या आहारी जाऊ नका. पुढच्या ठेच मागच्या शहाणा याप्रमाणे वागा. नाहीतर हे कोण माझे अण्णा, हे तर माझे भाऊ, ही कोण नयन असा विचार मनात आणू नका. जिथे तिला तिच्या बापाला तिच्याकडे पाहणे झाले नाही तिथे तुम्हाला काय गरज? आपल्यालाही आपला संसार आहे. उद्या मुले मोठे होतील, त्यांचे भविष्य आपणास घडवायचे आहे. नाहीतर अण्णा, भाऊ, नयन यांची मुले यांचा विचार करतात ना, तर आपली मुले उद्या असतील हमाल, शिपाई. मीनाचे म्हणणे पटल्यागत काही न पटल्याप्रमाणे बाळूने द्विधा मनस्थितीत मान हलवली.